नमस्कार मंडळी. आजपासून एका नव्या कथेला सुरुवात करतोय. प्रेमाचा त्रिकोण. मुख्य पात्रे: आर्यन, श्रीमंत गंभीर पण मनाने प्रेमळ उद्योगपती; अन्वी, साधी, स्वाभिमानी आणि भावूक मुलगी; विहान, अन्वीचा लहानपणीचा मित्र, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. कथेत असेल कॉलेजपासून सुरू होणारी मैत्री, हळूहळू फुलणारं प्रेम, गैरसमज, जबरदस्तीचं लग्न, प्रेमाचा त्रिकोण, मत्सर, त्याग, अश्रू, अनेक रोमॅन्टिक क्षण, मोठे ट्विस्ट, भावनिक क्लायमॅक्स, सुखद शेवट. प्रेमाचा त्रिकोण. 2 प्रेम, 1 हृदय. पहिली भेट आणि नियतीची चाहूल. सकाळची कोवळी किरणं पुण्याच्या रस्त्यांवर अलगद पसरली होती. थंड वाऱ्याच्या झुळकीने झाडांची पानं हलकेच डोलत होती. शहर नेहमीप्रमाणे गजबजायला सुरुवात झाली होती. प्रत्येकजण आपल्या कामाच्या दिशेने धावत होता. पण त्या दिवशी 3 आयुष्य अशी एकमेकांना भेटणार होती ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण भविष्याचा मार्ग बदलणार होता. अन्वी, मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी पण अत्यंत सुंदर मुलगी. तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसायचा, तरी तिच्या डोळ्यांमध्ये इतकं निरागस सौंदर्य होतं की कोणाच्याही नजरा तिच्यावर खेळून राहायच्या. ती स्वाभिमानी होती. गरिबी होती, पण आत्मसन्मान मात्र अमाप होता. तिच्या घरात आई, वडील आणि लहान भाऊ राहत होते. वडिलांची तब्येत काही महिन्यांपासून बरी नव्हती. घरचा खर्च भागवण्यासाठी आई शिलाईचं काम करायची, तर अन्वी कॉलेजसोबत एका पुस्तकांच्या दुकानात अर्धवेळ नोकरी करत होती. अन्वी, डबा घेऊन जा बाळ. आईने प्रेमाने आवाज दिला. आई, आज उशीर होतोय. दुकानात नवीन पुस्तकांचा स्टॉक येणार आहे. मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईन. आईने तिच्याकडे पाहत हसण्याचा प्रयत्न केला. स्वतःची काळजी घे. दिवसभर उपाशी राहू नकोस. अन्वीने आईच्या हातावर हलकंसं चुंबन घेतलं. तू काळजी करू नको. एक दिवस आपल्या घरचे सगळे प्रश्न संपतील. हे बोलताना तिच्या आवाजात आत्मविश्वास होता, पण मनात मात्र हजार चिंता होत्या. दुसरीकडे आर्यन देशमुख, देशातील प्रसिद्ध उद्योगसमूहाचा तरुण मालक. पैसा, प्रतिष्ठा, आलिशान बंगला, महागड्या गाड्या, त्याच्याकडे सगळं होतं. पण एक गोष्ट नव्हती: मनशांती. त्याच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. वडील कायम व्यवसायात व्यस्त. त्यामुळे आर्यन लहानपणापासून एकटाच मोठा झाला होता. त्याचं हसूही जणू कुठेतरी हरवलं होतं. सर, आज कॉलेजमध्ये मुख्य पाहुणे म्हणून तुमचा कार्यक्रम आहे. सेक्रेटरीने आठवण करून दिली. हो, निघूया. आर्यनने काळ्या रंगाचा कोट घातला आणि आपल्या आलिशान कारमध्ये बसला. याच शहराच्या दुसऱ्या टोकाला विहान, अन्वीचा बालपणीचा मित्र. लहानपणापासून दोघं एकत्र वाढले होते. प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख त्यांनी सोबत अनुभवलं होतं. पण एक गोष्ट अन्वीला कधीच कळली नव्हती: विहान तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. आज अनेक दिवसांनी तो परदेशातून परत येत होता. त्याच्या हातात एक छोटीशी अंगठी होती. आज सांगून टाकणार, तो स्वतःशीच हसत म्हणाला. अन्वी, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. कॉलेजमध्ये आज मोठा कार्यक्रम होता. विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सगळे उत्साहात होते. अन्वी तिच्या मैत्रिणींसोबत धावतच सभागृहाकडे निघाली. लवकर चल, नाहीतर मागच्या बाकावर बसावं लागेल. तेवढ्यात धाड! एका वळणावर कोणीतरी तिच्यावर आदळलं. तिच्या हातातली पुस्तकं सगळीकडे विखुरली. सॉरी! दोघांच्याही तोंडून एकाच वेळी शब्द बाहेर पडले. अन्वीने वर पाहिलं. समोर उभा होता उंच, देखणा, रुबाबदार तरुण आर्यन. दोघांची नजर काही क्षण एकमेकांवरच थांबली. आजूबाजूचा आवाज जणू नाहीसाच झाला. अन्वीच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हलक्या वाऱ्याने उडत होती. आर्यनला आयुष्यात पहिल्यांदाच कोणाकडे इतकं पाहावंसं वाटत होतं. तुमची पुस्तकं. तो खाली वाकून पुस्तकं उचलू लागला. अन्वीही खाली वाकली. दोघांच्या हातांचा हलकासा स्पर्श झाला. क्षणभर दोघेही थबकले. अन्वीने पटकन हात मागे घेतला. थँक यू. ती हसली. त्या एका हसण्याने आर्यनच्या मनात अनेक वर्षांनी एक वेगळीच भावना जागी झाली. तुझं नाव? तो नकळत विचारून बसला. अन्वी थोडंसं हसली. अनोळखी लोकांना नाव नाही सांगत. हे बोलून ती निघून गेली.
आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. सर, सेक्रेटरीने आवाज दिला. कार्यक्रम सुरू होतोय. आर्यन भानावर आला, पण त्याच्या डोळ्यांसमोरून अजूनही अन्वीचा चेहरा होता. कार्यक्रम सुरू झाला. मुख्य पाहुणे म्हणून आर्यनचं स्वागत करण्यात आलं. अन्वीला धक्काच बसला. अरे, हे तर तेच आहेत, ती आश्चर्याने म्हणाली. आर्यन स्टेजवरून भाषण करत होता, पण त्याची नजर पुन्हा पुन्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अन्वीकडे जात होती. भाषण संपल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अन्वी बाहेर पडू लागली. तेवढ्यात आर्यन तिच्या समोर आला. आता तरी नाव सांगशील? अन्वीने हलकंसं स्मित केलं. अन्वी, छान नाव आहे. धन्यवाद. ती पुन्हा निघून गेली. आर्यनच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. त्याच संध्याकाळी विहान थेट अन्वीच्या घरी पोहोचला. दार उघडलं. समोर अन्वी उभी होती. विहान, ती आनंदाने ओरडली आणि क्षणाचाही विचार न करता त्याला मिठी मारली. विहानच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी आलो, तो हळूच म्हणाला. पण घराच्या समोरून जात असलेल्या काळ्या कारमध्ये बसलेला आर्यन हे दृश्य पाहत होता. अन्वी दुसऱ्या मुलाला मिठी मारताना पाहून त्याच्या मनात एक अनामिक वेदना उठली. त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, ती कोण आहे माझ्यासाठी आणि मला तिचा इतका का विचार येतोय? तर दुसरीकडे विहान मनात म्हणत होता, अन्वी, आता तुला कायमचं माझं बनवायचं आहे. आणि त्याच क्षणी नियतीने तिसरं पान उघडलं होतं. एका मुलीवर जीवापाड प्रेम करणारे 2 तरुण. पण तिच्या नशिबात कोणाचं नाव लिहिलेलं होतं? विहान अन्वीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार असतानाच आर्यन पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि एका अनपेक्षित घटनेमुळे तिघांच्याही नात्यांची दिशा बदलू लागते. प्रेमाची कबुली आणि अनपेक्षित भेट. रात्रभर अन्वीला झोप लागली नव्हती. दिवसभरात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा चित्रपट तिच्या डोळ्यांसमोर फिरत होता. कॉलेजमध्ये झालेली आर्यनची पहिली भेट, त्याच्या डोळ्यातील शांतपणा, त्याचं सभ्य वागणं आणि संध्याकाळी अनेक महिन्यानंतर परत आलेला तिचा जिवलग मित्र विहान. हे सगळं इतक्या अचानक का घडतंय? ती स्वतःशीच पुटपुटली. पहाटे उठून ती नेहमीप्रमाणे आईला स्वयंपाकात मदत करू लागली. आज तू खूप शांत दिसतेस, आईने विचारलं. काही नाही ग आई, फक्त थोडा थकवा आहे. पण आईच्या नजरेतून मुलीच्या मनातली घालमेल लपली नाही. दुसरीकडे आर्यन आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. समोर मोठी मीटिंग सुरू होती. कंपनीच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू होती. सर, हा करार कोट्यवधी रुपयांचा आहे, एक अधिकारी बोलत होता. पण आर्यनचं लक्ष तिकडे नव्हतंच. त्याच्यासमोर लॅपटॉप उघडा होता, पण स्क्रीनवर नजर असूनही त्याच्या मनात मात्र फक्त अन्वीचा चेहरा होता. त्याचा मित्र आणि सहाय्यक करण हसत म्हणाला, सर, आज पहिल्यांदाच तुम्ही मीटिंगमध्ये लक्ष देत नाही आहात. आर्यन हलकंसं हसला. करण, तुला कधी असं वाटलंय का, एखादी व्यक्ती फक्त काही मिनिटं भेटते आणि तरीही सतत आठवत राहते? करणने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. सर, म्हणजे तुम्ही प्रेमात पडलात का? आर्यन काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं मंद हसूच उत्तर देऊन गेलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विहानने अन्वीला फोन केला. अन्वी, आज संध्याकाळी नदीकाठी भेटशील का? काही खास आहे का? हो, खूप खास, अन्वीने होकार दिला. तिला कल्पनाही नव्हती की आज तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार होता. संध्याकाळ. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी नदीचं पाणी चमकत होतं. थंड वारा वाहत होता. विहान आधीच तिथे येऊन उभा होता. त्याच्या हातात लाल गुलाबांचा सुंदर गुच्छ होता. हृदयाचे ठोके वाढले होते. आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही. थोड्याच वेळात अन्वी आली. पांढरा ड्रेस, मोकळे केस आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य. विहान काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं, असा का बघतोयस? ती हसत म्हणाली. तू खूप सुंदर दिसतेस. अन्वी लाजली. चल, आता सांग, एवढं महत्त्वाचं काय आहे? विहानने खोल श्वास घेतला. अन्वी, आपण लहानपणापासून एकत्र आहोत. तुझ्याशिवाय माझं आयुष्य मी कधीच कल्पना करू शकलो नाही. अन्वी शांत झाली. विहान पुढे म्हणाला, मी तुला मैत्रीण म्हणून नाही, माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून पाहतो. हे बोलत
त्याने खिशातून एक छोटीशी अंगठी काढली. अन्वी, माझ्याशी लग्न करशील? क्षणभर वेळच थांबल्यासारखा झाला. अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तिने कधीच विहानकडे त्या नजरेनं पाहिलं नव्हतं. विहान, मी? ती काही बोलणार इतक्यात अचानक एका छोट्या मुलाचा चेंडू रस्त्यावर गेला. मुलगा तो आणण्यासाठी धावत सुटला. त्याचवेळी भरधाव कार वेगाने येत होती. अरे थांब! अन्वी जोरात ओरडली. क्षणाचाही विचार न करता ती मुलाला वाचवण्यासाठी धावत पुढे गेली. धाड! कारने जोरात ब्रेक लावला. टायरचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. अन्वी मुलाला ढकलून बाजूला करण्यात यशस्वी झाली, पण स्वतःचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. तिच्या कपाळाला दुखापत झाली. रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. अन्वी! विहान धावत तिच्याकडे गेला. तेवढ्यात कारचा दरवाजा उघडला. आतून आर्यन बाहेर आला. ओ माय गॉड! तो घाबरतच तिच्या जवळ आला. तुम्ही ठीक आहात ना? अन्वी उठण्याचा प्रयत्न करत होती. मी ठीक आहे. आर्यने तिला आधार दिला. त्यांचे डोळे पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. विहानने आर्यनचा हात झटकला. तिला हात लावू नका. आर्यन शांतपणे म्हणाला. मी मुद्दाम केलं नाही. मी वेळेवर ब्रेक लावले नसते तर? बस, तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना दुसऱ्यांच्या जीवाची किंमत नसते. विहान रागाने बोलला. आर्यन काही क्षण शांत राहिला. तो अन्वीकडे पाहत म्हणाला, मला माफ करा. तुमच्या उपचारांचा सगळा खर्च मी करतो. अन्वीने हळूच उत्तर दिलं. तुमची चूक नव्हती. मुलाला वाचवण्यासाठी मीच धावले. हे ऐकून आर्यनच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अन्वीवर उपचार केले. फार मोठी दुखापत नाही. थोडी विश्रांती घ्या. विहान तिच्या बाजूलाच बसला होता. आर्यन थोड्या अंतरावर उभा होता. दोघांच्या नजरा वारंवार एकमेकांवर जात होत्या. विहानच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग होता, तर आर्यनच्या मनात फक्त एकच विचार, तिचं हसू कायम असंच राहावं. रात्री अन्वी घरी परतली. तिने खोलीचं दार बंद केलं. टेबलावर ठेवलेली अंगठी तिच्या नजरेस पडली. विहान गडबडीत ती तिथेच विसरून गेला होता. तिने अंगठी हातात घेतली. विहान माझ्यावर प्रेम करतो, ती हळूच म्हणाली. पण त्याच क्षणी तिच्या मनात दुसरा चेहरा तरळला. आर्यनचा. का? त्याचाच विचार येतोय मला. तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. त्या रात्री 3 वेगवेगळ्या घरांमध्ये 3 माणसं जागी होती. अन्वी विचारात हरवली होती. विहान उत्तराची वाट पाहत होता आणि आर्यनला पहिल्यांदाच कोणाला गमावण्याची भीती वाटत होती. याच क्षणापासून प्रेमाचा त्रिकोण अधिक गुंतागुंतीचा होऊ लागला होता. अन्वी विहानला उत्तर देणार असतानाच आर्यन पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. एका नव्या नोकरीच्या निमित्ताने अन्वी आणि आर्यन रोज समोरासमोर येऊ लागतात आणि विहानच्या मनात मत्सराची पहिली ठिणगी पडते. नियतीने पुन्हा समोर आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळ. अन्वी खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. कपाळावरची छोटीशी जखम अजूनही दुखत होती, पण त्यापेक्षा जास्त तिचं मन अस्वस्थ होतं. टेबलावर विहानने विसरलेली अंगठी अजूनही ठेवलेली होती. मी त्याला काय उत्तर देऊ, ती स्वतःशीच म्हणाली. तेवढ्यात आई खोलीत आली. अन्वी, दुकानाच्या मालकाचा फोन आला होता. आज तुझी गरज नाही म्हणाले. बर, पण त्यांनी सांगितलं की तुझ्यासाठी एका मोठ्या कंपनीत मुलाखतीची संधी आली आहे. माझ्यासाठी? हो, कोणीतरी तुझं नाव सुचवलं म्हणे. अन्वीला आश्चर्य वाटलं. दुसरीकडे आर्यन आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या टेबलावर अन्वीचा बायोडेटा ठेवलेला होता. करणने विचारलं, सर, हजारो अर्जांमधून तुम्ही हिचीच फाईल का निवडली? आर्यन काही क्षण शांत राहिला. कारण ती पात्र आहे. करण हलकसा हसला. फक्त पात्र आहे की आणखी काही? आर्यनने उत्तर दिलं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित सगळं सांगून गेलं. दुपारी अन्वी मुलाखतीसाठी कंपनीत पोहोचली. समोर उभी असलेली काचेची भव्य इमारत पाहून तिचे पाय क्षणभर थबकले. इतक्या मोठ्या कंपनीत माझी निवड होईल का? ती मनात म्हणाली. रिसेप्शनिस्टने तिला वरच्या मजल्यावर पाठवलं. दार उघडलं आणि ती थबकली. समोर खुर्चीत बसलेला होता आर्यन. तुम्ही?
आर्यन हलकंसं हसला. हो, पुन्हा भेटलो. अन्वी थोडी गोंधळली. मला माहीत नव्हतं ही तुमची कंपनी आहे. बस ना. ती समोर बसली. मुलाखत सुरू झाली. आर्यनने एकही वैयक्तिक प्रश्न विचारला नाही. फक्त तिच्या शिक्षणाबद्दल, कामाबद्दल आणि स्वप्नांबद्दल विचारलं. तुझं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? अन्वीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. माझ्या आईवडिलांना पुन्हा कधीच पैशांची चिंता वाटू नये. हे उत्तर ऐकून आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवलं ही मुलगी पैशांसाठी नाही तर कुटुंबासाठी जगते. मुलाखत संपली. उद्यापासून कामावर रुजू व्हा. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. खरंच माझी निवड झाली? हो. थँक्यू सर. तुझ्या मेहनतीमुळे झाली आहे. घरी परतल्यावर अन्वीने ही बातमी सांगितली. आईवडिलांच्या डोळ्यात आनंद चमकला. देवाने आपली प्रार्थना ऐकली. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. विहान आला होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. अन्वी, कालच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? घरच्यांसमोर अन्वी काही बोलू शकली नाही. चल बाहेर थोडं बोलू. दोघे घराबाहेर आले. विहानने पुन्हा विचारलं, माझ्याशी लग्न करशील? अन्वी काही क्षण शांत राहिली. विहान, तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस. विहानच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण पुढच्याच क्षणी, पण मला अजून माझ्या मनात काय आहे तेच समजत नाही. ते शब्द ऐकताच विहानच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. म्हणजे कोणीतरी दुसरं आहे? नाही, तसं काही नाही. मग उत्तर देण्यात एवढा वेळ का? अन्वी शांत झाली. तिला स्वतःलाच तिच्या मनाचं उत्तर सापडत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अन्वी कंपनीत रुजू झाली. सगळेजण तिचं स्वागत करत होते. आर्यनने तिला ऑफिस दाखवलं. काही अडचण आली तर मला नक्की सांग. हो सर. दिवसभर ती मन लावून काम करत होती. संध्याकाळी ऑफिस सुटलं. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. अन्वी बस स्टॉपवर उभी होती. एकही रिक्षा मिळत नव्हती. तेवढ्यात एक काळी कार तिच्या समोर येऊन थांबली. काच खाली सरकली. आत आर्यन बसला होता. बस, मी सोडतो. नको सर, मी जाईन. या पावसात? ती अजूनही नकार देत होती. आर्यन शांतपणे म्हणाला, हा आदेश नाही, एक माणूस म्हणून केलेली मदत आहे. अन्वी काही क्षण विचारात पडली आणि शेवटी कारमध्ये बसली. रस्ताभर दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही, पण ती शांतता देखील दोघांना सुखावून जात होती. कार तिच्या घरासमोर थांबली. अन्वी खाली उतरली. थँक्यू सर. कधीही. ती घरात जाणार इतक्यात समोर विहान उभा होता. त्याच्या नजरा कारवर खिळल्या होत्या. आर्यनच्या कारमधून अन्वी उतरलेली पाहून त्याच्या मनात संशयाचं पहिलं बी पेरलं गेलं. हा तुला सोडायला आला होता? त्याने थंड आवाजात विचारलं. हो, पाऊस होता म्हणून. खूप लवकर जवळीक वाढली दिसते. अन्वीला त्याचं बोलणं आवडलं नाही. विहान, असं बोलू नकोस. मी चुकीचं काय बोललो? दोघांमध्ये पहिल्यांदाच वाद झाला. अन्वी रागाने घरात निघून गेली. विहान तिथेच उभा राहिला. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. दुसरीकडे थोड्या अंतरावरून आर्यनने हा सगळा प्रसंग पाहिला. त्याला जाणवलं अन्वीच्या आयुष्यात विहानचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. पण तरीही त्याचं मन अन्वीपासून दूर जाण्यास तयार नव्हतं. आणि त्याच क्षणी दूर उभा असलेला एक अनोळखी माणूस तिघांकडे बारकाईने पाहत होता. त्याने फोन काढला आणि कोणाला तरी म्हणाला, सर, तुम्ही सांगितलेली मुलगी सापडली आहे. फोनच्या दुसऱ्या टोकावरून एक थंड आवाज आला, तिच्यावर लक्ष ठेवा. योग्य वेळ आली की तिला आपल्या ताब्यात आणायचं आहे. अन्वीला अजून कल्पनाही नव्हती. तिच्या आयुष्यात फक्त प्रेमाचा त्रिकोणच नव्हे तर एक मोठं आणि धोकादायक वादळही येऊ घातलं होतं. मत्सराची सुरुवात आणि एका गूढ व्यक्तीची सावली. सकाळचे 8 वाजले होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पण अन्वीच्या मनात मात्र कालची घटना अजूनही फिरत होती. विहानचं वागणं तिला खटकत होतं.
तो माझ्यावर विश्वास का ठेवत नाही, ती स्वतःशीच म्हणाली. आईने तिच्या हातात चहाचा कप दिला. काय विचार करतेस? काही नाही ग आई. मला माहिती आहे काहीतरी आहे, पण लक्षात ठेव कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस. अन्वीने फक्त मान हलवली. ऑफिसमध्ये अन्वी आपल्या कामात पूर्णपणे गुंतली होती. तिने 2 दिवसातच सगळ्यांची मनं जिंकली होती. अन्वी, हा रिपोर्ट अप्रतिम आहे, एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला. थँक्यू सर. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याने रिपोर्ट पाहिला. खूप छान काम. त्याच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकून अन्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. धन्यवाद. करणने हळूच आर्यनच्या कानात कुजबुजलं. सर, तुम्ही तिचं कौतुक करताना वेगळेच दिसता. आर्यनने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला. करण हसत तिथून निघून गेला. दुपारी ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये अन्वी एकटीच जेवत बसली होती. तेवढ्यात आर्यन तिच्यासमोर येऊन बसला. मी बसलो तर चालेल? हो, नक्की. काही क्षण शांतता होती. मग आर्यन म्हणाला, तुझी आई कशी आहे? अन्वी आश्चर्यचकित झाली. तुम्हाला कसं माहीत? त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझ्या बोलण्यातून समजलं होतं. अन्वीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. काही लोक सहज विसरता येत नाहीत. हे वाक्य ऐकताच अन्वी काही क्षण गप्प झाली. तिच्या हृदयाचे ठोके नकळत वाढले. संध्याकाळी विहान अन्वीला भेटायला ऑफिस बाहेर आला. त्याच्या हातात तिच्यासाठी गुलाबांचा गुच्छ होता. अन्वी बाहेर येताच तो हसला. चल, आज आपण आईस्क्रीम खायला जाऊ. अन्वी काही बोलणार इतक्यात ऑफिसमधून आर्यन बाहेर आला. त्याने दोघांकडे पाहिलं. हाय. हॅलो सर, अन्वीने उत्तर दिलं. पण विहान मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आर्यनने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. विहान, बरोबर? अन्वीने तुझ्याबद्दल सांगितलं आहे. विहानने थंड आवाजात उत्तर दिलं. हो, मी तिचा फक्त मित्र नाही. आर्यन त्याच्याकडे पाहत राहिला. मला माहीत आहे. माहीत असूनही तुम्ही तिच्या इतके जवळ का येत आहात? अन्वी तचकली. विहान, आर्यन शांतपणे म्हणाला, मी कोणाच्या आयुष्यात जबरदस्तीने येत नाही. पण तुम्ही येत आहात. क्षणभर तिघांमध्ये शांतता पसरली. अन्वीला खूप अवघडल्यासारखं झालं. बस करा दोघंही, ती रागाने म्हणाली. मी निघते. ती तिथून निघून गेली. दोघेही तिच्याकडे पाहत राहिले. त्या रात्री आर्यन आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता. मी चुकीचं करतोय का? त्याने स्वतःलाच विचारलं. त्याचवेळी त्याचे वडील विशाल देशमुख त्याच्या जवळ आले. आर्यन, डॅड, तू आजकाल खूप बदललास. म्हणजे पहिल्यांदाच तुझ्या चेहऱ्यावर कोणासाठी काळजी दिसते. आर्यन शांत राहिला. ती मुलगी कोण आहे? आर्यनने उत्तर दिलं नाही. पण त्याच्या डोळ्यातील भावना लपल्या नाहीत. विशाल देशमुख हलकेच हसले. जर ती तुला आनंद देत असेल तर तिला कधीच गमावू नकोस. दुसरीकडे एक काळी SUV शहराबाहेरच्या जुन्या गोदामासमोर थांबली. त्यातून सूट घातलेला एक माणूस खाली उतरला. समोर अंधारात बसलेली व्यक्ती म्हणाली, मुलीवर लक्ष आहे ना? हो सर. ती आता देशमुख कंपनीत काम करते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. छान. म्हणजे आर्यनही तिच्या जवळ आहे. सर, पुढे काय करायचं? तो माणूस हळूहळू उठला. त्याच्या डोळ्यात सुडाची ज्वाळा होती. देशमुख कुटुंबाला संपवण्यासाठी त्या मुलीचा उपयोग करायचा. पण ती निरपराध आहे. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याने टेबलावर जोरात मूठ आपटली. आर्यनचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात एक वृद्ध आजीबाई रस्ता ओलांडत होत्या. अचानक एक बाईक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली. अन्वी धावत पुढे गेली. तिने आजींना बाजूला ओढलं, पण स्वतःचा तोल गेला.
ती रस्त्यावर पडणार इतक्यात एका मजबूत हाताने तिला पकडलं. ती घाबरून डोळे उघडते. समोर आर्यन उभा होता. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. आर्यनच्या हातात अजूनही अन्वीचा हात होता. तिच्या डोळ्यात नकळत प्रेमाची एक हलकी झलक उमटली. पण त्याच क्षणी रस्त्याच्या पलीकडे उभा असलेला विहान हे दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग, मत्सर आणि भीती एकाच वेळी दाटून आली. तो मनातच म्हणाला, नाही, मी अन्वीला कोणाच्याही हातातून जाऊ देणार नाही. आणि दूर उभा असलेला तो गूढ माणूसही हे सगळं पाहत होता. त्याने फोन लावला. सर, वेळ जवळ आली आहे. फोनच्या दुसऱ्या टोकावरून फक्त 2 शब्द ऐकू आले. खेळ सुरू करा. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशा नवनवीन कथा दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.